एखादा क्लास 1 क्लास 2 अधिकारी बोगस प्रमाणपत्र देऊन जर तो अधिकारी होत असेल आणि या राज्याच्या धोरण ठरवण्यामध्ये ते सहभागी होत असतील तर म्हणजे किती गंभीर बाब आहे. सरकार नावाची यंत्रणा काय करते आहे म्हणजे ज्याचं बोगस सर्टिफिकेट लावून अधिकारी झाले मग जिनियन खरोखर प्रामाणिकपणे अभ्यास करणारे जे खरे खुरे लोक आहेत ते वंचित राहिले ना. माझं तर मत आहे या प्रकरणाच्या निमित्ताने इकडे सगळ्याच अधिकाऱ्यांची कुंडली बाहेर काढली पाहिजे आणि जे जे बोगस आहेत त्यांना घरचा रस्ता दाखवला पाहिजे. हा महाराष्ट्र आहे, हा बिहार थोडाच आहे. बरोबर. या महाराष्ट्रामध्ये गंभीर प्रकरण आहे सगळे म्हणजे हयात जाते अभ्यास करण्यामध्ये आणि कोणतरी येतो खोटं सर्टिफिकेट जोडून तिथं अधिकारी होतो. बरोबर. आणि मुजोरी करतो. याला राजकीय यंत्रणा जबाबदार आहे, राजकीय नेते जबाबदार आहे. या नेत्यांच्यामुळे हे सगळं होतंय. जसं म्हणतात ना की पोलिसांनी जर ठरवलं तर मंदिरासमोरची चप्पल पण चोरीला जाऊ शकत नाही, कुठल्या तरी पिक्चरचा तो डायलॉग आहे. बरोबर. तसं